आपण पाहता युनिट नंबर 5 व्हॅल्युएशन ऑफ शेअर. व्हॅल्युएशन ऑफ शेअरचं जे एक्झाम्पल असते त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ शेअर म्हणजे शेअरची एका शेअरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो. तर एका शेअरची व्हॅल्यू जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे तर त्यासाठी आपल्याकडे 3 मेथड्स आहेत. किती मेथड्स आहेत? 3. तशा तर 2च मेथड आहे, पण जे तिसरी मेथड आहे ते त्या पहिल्या 2 मेथडवर डिपेंड आहे. तर पहिली मेथड आहे नेट असेट मेथड, दुसरी आहे नेट असेट मेथडला असेट बॅकिंग मेथड, इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड असं पण म्हणतात. नेट असेट मेथडला इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड किंवा असेट बॅकिंग मेथड पण म्हणतात. मग नेट असेट मेथडमध्ये 2 स्टेप आहे. पहिले आपल्याला नेट असेट काढायला लागते. नेट असेट काढण्याचा फॉर्म्युला आहे सन्ड्री असेट्स मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज. आणि दुसरी स्टेप आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर. तर शेअरचं व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा नेट असेट भागेला नंबर ऑफ शेअर्स म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू निघते. तर हे नेट असेट मेथड झाली. दुसरी मेथड आहे आपली यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये 3 स्टेप आहे. ॲव्हरेज प्रॉफिट काढायला लागते, रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढायला लागते आणि मग व्हॅल्यू ऑफ शेअर काढायला लागते. आणि फेअर व्हॅल्यू मेथडमध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे पहिल्या मेथडनं काढलेली व्हॅल्यू प्लस दुसऱ्या मेथडनं काढलेली व्हॅल्यू भागेला 2. सिंपल फॉर्म्युला आहे त्याचा. आता जे एक्झाम्पल असते म्हणजे शेअर्स व्हॅल्युएशन ऑफ शेअरचं एक्झाम्पल जे असते, समजा आता एखादं एक्झाम्पल आहे. द बॅलन्स शीट ऑफ माया कंपनी लिमिटेड is given below. ठीक आहे. माया कंपनी लिमिटेडची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. बॅलन्स शीट आहे ॲज ऑन डेटेड 31 मार्च 2022. 4 कॉलम आहे समजा. liabilities, amount, assets, amount. liability साइडला आहे शेअर कॅपिटल, 40,000 shares at the rate ₹10 each. 40,000 गुणिले 10 4 लाख. रिझर्व फंड एक लाख. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,40,000. करंट लायबिलिटीज 1,60,000. फिक्स्ड असेट्स 4,50,000. करंट असेट्स 2 लाख. तीन लाख गिन गए हैं. करंट असेट्स 3 लाख. प्रिलिमिनरी एक्सपेंसेस 50,000. ठीक आहे. याची टोटल करून घेऊ. 4, 5, 6, 7, 8 लाख. इकडे समजा 8 लाख.
कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ अ शेअर किंवा कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ अ शेअर. आता हे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर याच्यात तुम्हाला मेथड सांगितलं नाही आहे. मेथड सांगितलं आहे का? मेथड सांगितली असेल तर प्रश्नच नाही, पण नाही सांगितली तरी ओळखता आली पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याकडे दोनच मेथड आहे ओळखायसाठी. किती मेथड आहे ओळखायसाठी? दोनच आहे. तिसरी जी मेथड आहे ते पहिल्या दोनवर अवलंबून आहे ना, म्हणजे पहिल्या दोन मेथडनंच तुम्हाला सोडवावं लागेल. आता शक्यतोवर जे उदाहरण दिलं असते त्याच्यामध्ये आता जे नेट असेट मेथड आहे, नेट असेट मेथडला काय पाहिजे तुम्हाला? नेट असेट काढावं लागते. नेट असेट काढायसाठी काय पाहिजे तुम्हाला? असेट आणि लायबिलिटी पाहिजे. असेट आणि लायबिलिटी दिलेले आहे, बरोबर आहे. दुसरी जी मेथड आहे तुमची यील्ड व्हॅल्यू मेथड, त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटसाठी तुम्हाला काय दिलं असलं पाहिजे? 3-4 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं असलं पाहिजे. मग प्रॉफिट आहे का उदाहरणात? नाही आहे. NRR दिला असला पाहिजे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. NRR आहे का याच्यात? नॉर्मल रेट ऑफ रिटर्न नाही आहे, प्रॉफिट नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दुसरी जे यील्ड व्हॅल्यू मेथड आहे त्याच्याशी संबंधित माहितीच नाही याच्यात. मग पहिले आपण काय विचार करायचा की नेट असेट मेथडला आपल्याला काय काय पाहिजे? नेट असेट मेथडला आपल्याला काय काय पाहिजे? असेट पाहिजे, लायबिलिटी पाहिजे. असेट आणि लायबिलिटी ऑलरेडी दिलेले आहे, त्याच्यामुळे इथं कोणती मेथड लागते? पहिली. दुसऱ्या मेथडमध्ये काय काढावं लागते? ॲव्हरेज प्रॉफिट काढावं लागते. ॲव्हरेज प्रॉफिटसाठी प्रॉफिट दिलेलं नाही आहे, हे एकच प्रॉफिट आहे इथं, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट एकच असलं तरी याच्यात NRR नाही आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला नाही आहे. ठीक आहे. NRR पाहिजे दुसऱ्या मेथडसाठी. तर पहिलीच मेथड इथं लागते, कोणती? नेट असेट मेथड. तर नेट असेट मेथडनं जर आपल्याला हे याची व्हॅल्यू ऑफ अ शेअर, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ अ शेअर, शेअरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, तर आपण लिहू सोल्युशन. सोल्युशनमध्ये स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ, काय काढू पहिले आपण? नेट असेट. काय काढू? नेट असेट. नेट असेट काढायसाठी आपला फॉर्म्युला आहे सन्ड्री असेट्स, इकडे घेऊ आपण अमाऊंट. ठीक आहे. सन्ड्री असेट्स. आता सन्ड्री असेट म्हणजे कोणत्या असेट? सगळ्याच्या सगळ्या असेट. कोणत्या सोडून? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय सांगितलं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर सोडून कोणत्या घ्यायच्या नाही? असेटच्या सगळ्या असेट घ्यायच्या. कोणत्या घ्यायच्या नाही? एक्सपेन्सवाल्या. एक्सपेन्सवाल्या घ्यायच्या नाही. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, डिस्काउंट, कमिशन, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस हे घ्यायचे नाही, बाकीच्या घ्यायच्या. सन्ड्री असेट म्हणजे असेट साईडच्या सगळ्या असेट, फक्त कोणत्या असेट घ्यायच्या नाही? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स हे घ्यायचे नाही. फिक्स असेट घेऊया. फिक्स असेट कधी कधी हा काय करते? फिक्स असेट्स इथं दिलं राहते, तो म्हणते की फिक्स असेट एवढी घ्या खाली. काय म्हणते? करंट मार्केट व्हॅल्यू ऑफ द फिक्स असेट इज ₹6 लाख. करंट मार्केट व्हॅल्यू खाली दिलं राहते, इथेही दिली राहते फिक्स असेट, आणि खाली काय सांगते तो? कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अ शेअर टेकिंग करंट व्हॅल्यू ऑफ अ फिक्स असेट इज ₹6 लाख. करंट मार्केट व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट किती आहे? 6 लाख आहे. तर मग आपण फिक्स असेट घेऊ इथूनच, पण रक्कम कोणती घेऊ? इकडची. कोणती? करंट व्हॅल्यू. जर खाली दिली असेल तर. खाली आहे का कोणाची व्हॅल्यू? नाही आहे, मग आपण कोणची घेऊ? इचीच घेऊ. किती फिक्स असेट आहे? 4,50,000. त्याच्यानंतर करंट असेट्स. करंट असेट घेतो आपण याच्यात. करंट असेट्स आहे 3 लाख. हां, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण घेत नाही. 7,50,000 मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज मध्ये शेअर कॅपिटल, एनी रिझर्व, एनी फंड, प्रॉफिट लॉस नाही घ्यायचं.
काय काय घ्यायचं नाही? शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस घ्यायचं नाही. मग काय घ्यायचं? करंट लायबिलिटीज, क्रेडिटर्स, करंट लायबिलिटीज, लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज किती आहे? 1,60,000. करा मायनस. 7,50,000 मधून 1,60,000 गेले, किती उरले? 6,00,000. 5,90,000 येते काय? याला नाव द्यायचं इज इक्वल टू नेट असेट. काय नाव द्यायचं याला? नेट असेट. मग आता स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ अ शेअर. व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर नेट असेट अपॉन नंबर ऑफ शेअर्स. मग नेट असेट आपण किती काढली? 5,90,000 भागेला नंबर ऑफ शेअर किती आहे? हे इथं आहे, शेअर कॅपिटलच्या खाली दिसते 40,000 शेअर्स आहे, 10 रुपयाचा ईच. यांनी जर फक्त असं सांगितलं असतं की ₹10 ईच एवढं सांगितलं असतं, मग 4,00,000 10 भागलं असतं आपण. नंबर ऑफ शेअर किती आहे इथं? 40,000. तर नंबर ऑफ शेअर किती घ्यायची इथं? 40,000. नंबर ऑफ शेअर घ्यायच्या, शेअर कॅपिटलची अमाऊंट नाही घ्यायची. काय घ्यायचं आहे? नंबर ऑफ शेअर्स. भागाकार करायचा. करा. नाही ग, 5,90,000 भागेला 40,000. 10, 12, 13 पॉईंट काहीतरी येईल. 14.147 कुठून आले ते? मग इथं काय लिहायचं? हां, व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज इक्वल टू 14.75 रुपीज. म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू किती झाली? 14.75 रुपये. पहिले किती होती? 10 रुपये. पहिले किती होती? 10 रुपये. आता त्या शेअरची व्हॅल्यू किती आहे? 14.75 बदलली. दरवर्षी बॅलन्स शीट बनली की त्याची व्हॅल्यू नवीन बदलते. समजलं का? कशाच्या बेसवर? नेट असेटच्या बेसवर. समजलं? म्हणजे कंपनीची नेट असेट एवढी आहे. समजलं? नेट असेट म्हणजे कंपनीच्या ॲक्च्युअल असेट्स मायनस ज्या ॲक्च्युअल लायबिलिटी पे करायच्या आहे त्या. म्हणजे कंपनीकडे कोणत्या ॲक्च्युअल असेट्स आहे? ह्या ॲक्च्युअल असेट्स आहे. हे जे प्रिलिमिनरी एक्सपेन्स आहे, डिस्काउंट डिबेंचर, ह्या कंपनीजवळ राहत नाही, त्या खर्च झालेले असते किंवा त्या लागत लागलेली असते. समजलं? आता समजा उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या घरी, तुमचं घर आहे. आता तुमच्या घरी तुम्ही समजा एक दिवाण विकत आणला, विकत, आणि एक अलमारी विकत आणली. ठीक आहे, विकत आणली हां, रेडीमेड. ते वापरली. काही वर्षानंतर तुम्ही घर विकलं. मग ते अलमारी दिवाण घरी घेऊन जाऊ शकता, तुम्ही दुसऱ्या घेऊन जाऊ शकता ना. मग ते असेट कशी झाली? तुमच्या सोबत राहणार आहे ते. बरोबर आहे. परंतु समजा तुम्ही जे घर तुमचं आहे तिथं फिक्स बनवून घेतली अलमारी, भिंतीत अलमारी बनवून घेतली. त्याच्यानंतर बेड जो आहे तो बेड तुम्ही फिक्स करून घेतला, बनवून घेतला. भिंतीत फिक्सवाले नवे येतात ना नवीन. आता तुम्ही घर विकलं, आता तुम्ही सोबत नेऊ शकता का ते? आता ते अलमारी निघतच नाही, कारण ते भिंतीत फिक्स आहे. बरोबर आहे. हे काय झालं? ते जे असेट झाली ते कशी झाली? खर्च केला आहे तुम्ही, असेटही आहे तुमची ते, पण ते असेट कशी झाली? ते तुमच्या कामात नाही पडणारी आहे. जसं आता इथं पहा, मी तुम्हाला सांगतो, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेट आहे. आता समजा नवीन दुकान टाकलं, इनॉग्रेशन करायचं आहे. काय करायचं आहे? इनॉग्रेशन करायचं आहे. मग आपल्याला काय करायचं? आपण सेलिब्रिटीला बोलवलं, श्रेया घोषालला बोलवलं, 10 लाख रुपये दिले, जेवणाचा कार्यक्रम ठेवला, लोकांना पत्रिका दिल्या. हे काय? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे. म्हणजे काय?
तुम्ही खर्च केला कशासाठी? इनॉग्रेशन करायसाठी, तुमच्या दुकानाची पब्लिसिटी करायसाठी, इनॉग्रेट करायसाठी सुरुवातीला तुम्ही खर्च केला, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस केले, ते असेटच आहे तुमची. तो खर्च केला ते तुमची संपत्तीच आहे, कारण त्याच्यामुळं तुमची पब्लिसिटी होईल. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यामुळे तुमचा काय होईल? फायदा होईल. ग्राहक येतील ना. तुम्ही जर म्हटलं की बाबा श्रेया घोषाल येऊन राहिली उद्घाटनाला, तर लोक गर्दी नाही करणार काय? करता येईल तुम्हाला. म्हणजे एखादा सेलिब्रिटी तुम्ही बोलावला कार्यक्रमाला, तर सेलिब्रिटीच्या मुळं लोक जे म्हणजे ज्यांना ज्यांना तुम्ही पत्रिक दिली ते तर येतातच, पण एक्स्ट्रा पण लोक येतील, जास्तीत जास्त येतील. का? कारण उत्सुकता. बरोबर आहे ना तुम्हाला. जसं आता आजकाल समजा लग्न असते, आपल्या घरी लग्न आहे आपल्या घरी, तर लग्न जे असते का नाही, याच्यात तुमच्या घरचे, तुमची मावशी, तुमचे काका, नातेवाईक जे एकदम जवळचे आहे यांनाच इंटरेस्ट असते फक्त. बाकीचे फक्त जेवायला येते. त्याला काही घेणं नाही आहे तुमच्या घरी लग्न आहे का काय. ते जर आले लग्नात आणि त्याला जर वाटलं की बाबा वेळ आहे लग्नाला, ते पहिले जेवण करून घेते. काही इंटरेस्ट नाही आहे लोकांना. मग तरी आपण बोलवतो, हजारो लोक बोलवतो आपण. हां, 6, 1000, 2-2 हजार लोक, 3-3 हजार लोक बोलवते लोक. म्हणजे का बरं? माहीत नाही. ॲक्च्युली कोणाला इंटरेस्ट. आता तुम्ही स्वतःच पाहा ना, आपणच पाहा ना. आपण एखाद्या लग्नात जातो ज्याच्यासोबत काही संबंधच नाही आहे, आपण काय जातो कशासाठी? तोंड टाकायला जातो आणि बत्ता मारायला जातो, एवढंच आहे की नाही. काय इंटरेस्ट आहे आपल्याला? आपण आता हा बा लग्न आहे, मग आपण लग्न आहे बा, मग आज हळदीचा कार्यक्रम आहे, मग हळदीला जायचं, त्याच्यात एन्जॉय करायचं. मग अजून कोणता कार्यक्रम आहे त्याच्यात एन्जॉय करायचं. त्याच्यात काही इंटरेस्ट नाही आपल्याला. आपल्याला काय इंटरेस्ट आहे? लग्नात जायचं, तोंड दाखवायचं, 4-5 अक्षिता टाकायच्या, ब्राह्मणाला 1 रुपया द्यायचा नाही, अक्षिता फुकट घ्यायच्या, फुकट टाकायच्या, तोंड दाखवायचं आणि निघायचं, भत्ता मारायचा, निघायचं. असं आहे की नाही? आहे की नाही? तर म्हणजे तो आहे म्हणा, तो कार्यक्रम आहे, पण ते वेस्ट ऑफ मनी आहे. म्हणजे जिथं 1000 लोकांवर आपण एवढे पैसे खर्च करू राहिलो, तिथं जर आपण 50-100च लोक बोलवले तर 100 लोकांना किती चांगल्या फॅसिलिटीज देऊ शकतो आपण. म्हणजे तेवढेच रुपये जर किंवा त्याच्यापेक्षा कमी रुपये खर्च होतील, चांगलं देता येईल. म्हणजे 100 लोकांना किती चांगलं जेवण देऊ शकतो आपण, है ना. म्हणजे किंवा 100 लोकांमध्ये किती चांगला कार्यक्रम होऊ शकते जर करतो म्हटलं तर. पण आपण तसं करत नाही, कारण आपल्याला लोक बोलवते तर आपल्याला लोकांना बोलवावं लागते. नाही तर मग काय होईल? आपण जर कोणाला बोलवलं नाही तर कोणी आपल्याला बोलवलं नाही, असं असते ना ते. मग सगळे असा विचार करते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. पण भविष्यात हे बदलेल, कारण लोक पॅटर्न चेंज होऊन राहिला दिवसेंदिवस. म्हणजे शॉर्टकट करायच्या मागे लागले लोक. कोरोनानं आणली होती वेळ आणली होती की नाही. आता हेडमास्टर पंडितराव वांगडू आले. कोण? HMPV, हेडमास्टर पंडितराव वांगडू आले की नाही. अरे ते बुलढाण्याला एक व्हायरस आला म्हणते, लोक टकले होऊन राहिले. हा ना. म्हणजे 3 किंवा 4 दिवसातच केस गायब होऊन जाते. म्हणजे पूर्ण म्हणजे बुलढाण्याला कोणी जाणार असेल तर जाऊ नका. बुलढाण्यात व्हायरस आला आहे म्हणते, तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये. जर एखादा तिकडे गेला आणि त्यांना जर आणला व्हायरस तर पूर्ण भारत टकला भारत म्हणून ओळखले जाईल. तुम्ही इमॅजिन करता बरं, हे मोबाईलमध्ये येते ना ॲप, तर करून पाहायचं टकलं कसं दिसतो आपण. एक फोटो काढून ठेवजा कसा दिसतो बा आपण. समजलं ना? तर हे समजलं का तुम्हाला? काय सांगू राहिलो तुम्ही? कुकडे गेलो? हां, इम्पॉर्टंट आहे ते. 1च वर्ष राहिलं आहे ना. फायनल झाला की झाला नाही, वेळ आहे. तर एवढं समजलं काय तुम्हाला? तर हे झाली नेट असेट मेथड. नेट असेट मेथडमध्ये पहिले आपण काढतो नेट असेट. मी काय म्हणलो, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सांगतो तुम्ही. अशा असेट की ज्या असेट आहेत, असेट आहे, पण त्या असेटचं ते व्हॅल्यू कामाची नाही आहे, म्हणजे खर्च झाली आहे. जसं आता प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, आपण इनॉग्रेशनमध्ये पैसा खर्च केला,
किंवा व्यवसाय सुरू करायसाठी जे बॅनरबाजी केली, बॅनर लावले किंवा जे पब्लिसिटी केली, सुरुवातीला जो प्रिलिमिनरी एक्सपेन्स केला ना आपण, त्याच्यामुळे जे ग्राहक म्हणजे जे लोकांचं अट्रॅक्शन झालं ते असेटच झाली आपली. तर ते जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतात ते असेटच आहे आपली, पण ते आपण व्हॅल्यू काढताना घेत नाही, कारण ते असेट जे आहे ते वेगळी आहे, म्हणजे त्याच्यापासून फक्त फायदा होऊन राहिला, ते असेट नाही बनली आपली, ते कुठं ते घेऊन नाही फिरू शकत आपण. कळलं ना तुम्हाला? असं त्याच्या फिक्स असेट म्हणून करंट असेट ह्या दोनच असेट आपण घेतल्या. त्याच्यानंतर लायबिलिटीला आपण शेअर कॅपिटल घेत नाही, कारण शेअर कॅपिटल हे शेअर होल्डरच आहे, त्यांना परत करायचं आहे कधी ना कधी, म्हणून ते एक्सटर्नल लायबिलिटी आहे, पण व्यवसायाची स्वतःची लायबिलिटी आहे ते, बरोबर ना? स्वतः म्हणजे ते मालक आहे ना, शेअर होल्डर, म्हणून रिझर्व्ह फंड कंपनीचा स्वतःचा आहे, ते स्वतः पैसे वापरते. प्रॉफिट अँड लॉस कंपनीचं प्रॉफिट आहे ना, ते स्वतःच आहे. द्यायचे कोणाला आहे पैसे? करंट लायबिलिटी, क्रेडिटर्स, बँक लोन यांना पैसे द्यायचे आहे ना आपल्याला, म्हणजे आपल्या प्रॉपर्टीमधून यांना पैसे द्यायचे किंवा आपल्या प्रॉफिटमधून यांना पैसे द्यायचे, म्हणजे हे लायबिलिटी झाली ॲक्च्युअल, म्हणून करंट लायबिलिटीज मायनस होते. असेटमधून करंट सन्ड्री असेट्स मायनस एक्सटर्नल किंवा आउटसाइडर लायबिलिटीज ॲक्सेप्टेड मायनस करतो आपण, उरलेली नेट असेट भागेला नंबर ऑफ शेअर्स. इथं जर नंबर ऑफ शेअर दिलेले नाही राहिले तर व्हॅल्यू दिली राहतेच, या टोटल अमाऊंटला त्याच्या एका शेअरच्या व्हॅल्यूनं भागायचं. 4 लाख अमाऊंट आहे ना, 4 लाखाले जर 10 भागलं तुम्ही तरी 40,000 येतील. आलं लक्षात? नाही राहिले नंबर ऑफ शेअर्स तर मग त्याच्या टोटल व्हॅल्यूला त्याच्या एका शेअरच्या व्हॅल्यूनं भागायचं, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स येते, त्या नंबर ऑफ शेअर्सनं याला भागायचं. इथं नंबर ऑफ शेअर्स पाहिजे आपल्याला, कॅपिटल नाही. नंबर ऑफ शेअर्सनं भागलं की याची व्हॅल्यू येते, व्हॅल्यू ऑफ अ शेअर. समजलं? कोणत्या मेथडने काढली? नेट असेट म्हणून. एवढं समजलं का तुम्हाला? ठीक आहे, बाकीचं उद्या पाहू.